तुम्ही सर आम्ही काय आमच्या दादा धक्का मारू नका माझ्या राजकीय जीवनामध्ये माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आज या प्रबंधामध्ये उपस्थित आहे आणि तुम्हाला आणि आपल्या माहितीसाठी अजून महत्त्वाची गोष्ट आम्ही सांगतो. मी स्वतःला भाग्यवान समजतो की छत्रपती संभाजी महाराजांवरचा छावा चित्रपट हा 3 महिन्यापूर्वी प्रदर्शित झाला. पण कदाचित आपल्या सगळ्यांच्या सदिच्छेला असेल किंवा आशीर्वादाला असेल या महाराष्ट्रातला छत्रपती संभाजी महाराजांचा सगळ्यात उंच पुतळा जर तुम्हाला कुठं बघायला मिळेल तर माझ्या मतदारसंघात रत्नागिरीमध्ये बघायला मिळेल हे देखील मला आवडतं. आणि अजूनही या ठिकाणी ऐतिहासिक गोष्टी एक महत्वाची गोष्ट आपण सांगतो. छत्रपती संभाजी महाराजांचं वास्तव्यानं पुढील झालेला माझा रत्नागिरी जिल्हा आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या कसब्या गावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं वास्तव्य होतं. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील किंवा अजितदादा असतील, त्यांच्या पुढाकारानं आमच्या कसब्यामध्ये जागतिक दर्जाचं छत्रपती पर्यटन ठिकाण कुठचंही असू शकत नाही. आणि म्हणून मी आपल्याला शब्द देतो की भविष्यामध्ये 2 वर्षांनी जेव्हा तुम्ही रत्नागिरीमध्ये याल तेव्हा तुम्हाला अभिमान वाटेल आणि आपल्या शंभूराजांना साजेसं स्मारक ही जागतिक स्तरावरचं आम्ही उभं करू. एवढाच शब्द त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला या ठिकाणी आदर स्वीकार केला. या पवित्र स्तराचं दर्शन घेण्याची संधी विजय बाबू आपल्यामुळे मला मिळाली त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. आणि माझ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राज्यपाल येणार असल्यामुळं पालकमंत्री या नात्यानं तिथं मला उपस्थित राहणं आवश्यक आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देऊन माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.